विधानभवनात गेल्या 2 दिवसांपासून राजकीय भेटीगाठींना वेग। बुधवारी पवारांनी घेतली एकनाथ शिंदेच्या दालनामध्ये बैठक, तर गुरुवारी ठाकरेंच्या नेत्यांनी घेतली मुख्यमंत्र्यांची भेट। मला बदनाम करा पण महाराष्ट्राला बदनाम करू नका। आता मिसिंग लिंक बद्दल बोललं तर याच्यात महाराष्ट्राचा अपमान कुठे आला? लोकांनी प्रश्नही नाही विचारायचे। मिसिंग लिंकच्या मुद्द्यावरून राज ठाकरेंची मुख्यमंत्र्यांवर टीकेची झोड। कदाचित हे शेवटचं अधिवेशन त्यांचं मुख्यमंत्री म्हणून आहे। कदाचित त्यांना दिल्लीत कॅबिनेट मंत्री म्हणून खेचलं जाईल, जोर जबरदस्तीने खेचलं जाईल। मुख्यमंत्र्यांच्या विधानसभेतील निवेदनानंतर आदित्य ठाकरेंची टीका। तुम्ही काय महाराष्ट्राला दाखवलं? तुम्ही गद्दारांना प्रतिष्ठा देताय। आम्हाला हे मनाला लागलेली गोष्ट आहे। पवार शिंदे भेटीवर संजय राऊतांकडून नाराजी व्यक्त। शरद पवारांचं स्वागत केल्यानं काहींना पोटदुखी, कद्रूपणा करणाऱ्या लोकांकडे आम्ही दुर्लक्ष करतो। राऊतांच्या टीकेला एकनाथ शिंदेंचं प्रत्युत्तर। रघुवीर घाटात दरडी कोसळल्या, रत्नागिरी सातारा संपर्क तुटला। घाट वाहतुकीसह पर्यटकांसाठीही बंद। नांदेड शहरामध्ये SGGS कॉलेज समोरच्या ब्रिजचा भाग कोसळला। वर्षभरापूर्वीच झालं होतं पुलाचं काम। हिंगोली, लातूर, नांदेडला पुन्हा एकदा भूकंपाचे धक्के जाणवलेत। रात्री 1:37 4.6 तीव्रतेचा भूकंप झाला। भूगर्भातल्या या अचानक झालेल्या हालचालींमुळे नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं होतं। अनेक नागरिक यावेळी घराबाहेर पडले आणि लातूरमध्ये या घटनेचे CCTV फुटेज सुद्धा समोर आलंय। भूकंपाचे धक्के बघताच परिसरात जनावरं आणि मोकाट कुत्रे घाबरून सैरावैरा पळतानाही दिसतायत। हिंगोली जिल्हा पुन्हा एकदा भूकंपाच्या धक्क्यांनी हादरलाय। रात्री 1:37 4.6 तीव्रतेचा भूकंप झाला। हा धक्का आता वसमत तालुका, कळमनुरी तालुका, औंढा, नागनाथ आणि हिंगोली तालुक्यामध्ये नागरिकांना जाणवला। रात्री 2:17 पुन्हा एकदा भूकंपाचा धक्का जाणवला, त्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं। या घटनेमध्ये कोणतीही जीवितहानी झाली नाही, कोणतीही वित्तहानी झाली नाही। मात्र प्रशासन परिस्थितीवर लक्ष ठेवून आहे। नागरिकांनी अफवांवर विश्वास न ठेवण्याचं आवाहन केलं जातंय। आपण पाहतोय की हिंगोली जिल्ह्यात पुन्हा एकदा भूकंपाचे धक्के जाणवले। रात्री 2 वाजता हा भूकंप झाला होता। 4.6 रिश्टर स्केलचा हा भूकंप झाला। यावेळी कोणतीच जीवितहानी झाली नाही असंही समोर येत आहे। आणि आपण बघतोय की मी सध्या या भूकंपाचं केंद्रबिंदू असलेल्या शिर्डी गावामध्ये आहे। या गावामध्ये याच गावामध्ये नव्हे तर परिसरातील गावामध्ये जे आहे ते नागरिकांनी मध्यरात्रीपासून संपूर्ण रात्र जी आहे ती जागून काढली आहे। हे जे चेहरे आहेत, भयभीत झालेले सर्व चेहरे आहेत। एकाच रात्रीमध्ये 4 वेळा भूकंपाचे धक्के बसण्याची ही पहिलीच घटना असावी एकाच परिसरामध्ये। जिल्ह्यातील जवळपास 60 ते 70 गावामध्ये या भूकंपाचे धक्के जाणवले आहेत। हिंगोली शहरामध्ये देखील धक्के जाणवले आहेत आणि या सगळ्या धक्क्यामध्ये हे सगळे नागरिक भेदरलेले आहेत। आपल्यासोबत हे नागरिक आहेत। काकू, मला सांगा, रात्री कसं सगळं घडलं? रात्री खूप जोरात धक्का चालता, त्यावेळेस आम्ही सगळे उठून बाहेर आलो। बाहेर आल्यानंतर बाहेर थांबले की परत दुसरा आला आणि दुसरा आल्यानंतर थोडा वेळ थांबले की परत तिसरा आला। अर्धा तास आला नाही, मग पुन्हा चौथा आला। बरं, हे असं याच्यापूर्वी असं कधी घडलं का की एकाच रात्री 4 धक्के झाले मोठे? नाही, कधीच घडलं नाही। बरं, आपल्यासोबत आणखी एक मावशी आहेत। मला सांगा, तुमचं काही नुकसान झालं का याच्यामध्ये? काही घरं उरले ना, आमचे घरं उरले। 1:30 वाजता आमच्या इथं भूकंप 4 खेप आला। आम्ही सगळेजण 1:30 वाजले तसं बाहेरच आहो। आमच्या अशी कधीच नाही घड। या आजीबाई देखील आहेत। आजीबाई, मला सांगा, कसं सगळं रात्री घडलं? तुम्ही कुठं होतात? झोपलेले होतात का की जागी होतात? झोपलेलं नव्हतं, जागीत होतो। 1:30 वाजल्यापासून त्यातीच होतं समजे। आमचं ते पत्र्याचं कुटक होतं ते पडलं खाली, ते हल्ल्या की लकलक असं खाली पडलं ते। 1:30 वाजल्यापासून झोप नाही, लेकरं हे सगळे जागीच राहिले 1:30 वाजल्यापासून। कतई हे नाही, झोप नाही। 3-4 वेळच हे झाला,
बरं, आपल्यासोबत आणखी एक काका आहेत. काका, कसं घडलं सगळं हो? आणि लेकर बाळ कुठे होते मग? रात्री 1:36 पहिला बघा, कारण मी उठलो पलंगावर उठल्या सगळी लेकरं घेतली आणि बाहेर निघालो. सगळे माणसं बाहेर होते, बसलेच होते. पुन्हा दुसरा झाला, पुन्हा तिसरा झाला, पुन्हा मध्ये गेलो, पुन्हा हल्लं, पुन्हा हल्ल्यावर पुन्हा बाहेर निघालं. पुन्हा दिवस निघोसर सगळ्या बाया फिया सगळ्या व्यवस्थित बसविल्या आणि नंतर मग आम्ही आमच्या कामाला लागलो सकाळी. मग रात्रभर तुम्ही सगळे कुठे होता? सर्व लोक रात्रभर कुठे होते? रस्त्यालाच होतो. आमची दोन्ही कोण पण भीती उडल्यात. माझ्या भितडाच्या आमचं मातीचं घर आहे आणि पत्र पण हल्ले असे दगड वाटलं पडतात काय की, त्याच्यामुळे लेकरं बाळा घेऊन असं बाहेर आलोत. गोटा पडला एक खाली आणि दोन्ही कोण भीतीची माती पण गळाली वाथरणावर आमच्या. एवढं आम्हाला हे एकदा हे करून द्या. मनीष खरात, न्यूज 18 मराठी, शिरळी, हिंगोली. रत्नागिरीतून आपण जाऊया. इथं जिल्ह्यामध्ये आज पावसानं काही प्रमाणात विश्रांती घेतली आहे आणि तरीही गेल्या 4 ते 5 दिवसांच्या मुसळधार पावसाचे परिणाम आता समोर येत आहेत. परशुराम घाटाच्या सुरक्षिततेसाठी उभारलेल्या गॅबियन वॉल खाली माती मोठ्या प्रमाणात सरकली आणि पाण्याचा निचरा करण्यासाठी बांधलेल्या संरचनेला तडे गेलेले आहेत. पाणी वाहून नेणाऱ्या काही पायऱ्या वाहून गेल्या आणि उर्वरित पायऱ्यांना सुद्धा भेगा पडल्या. त्यामुळे घाटामध्ये दरड कोसळण्याचाही धोका पुन्हा एकदा वाढलाय. संगमेश्वर तालुक्यामध्ये कळंबे हायस्कूलची पावसामुळे अगदी दयनीय अवस्था झाली. मुसळधार पावसामुळे शाळेलगतच्या डोंगरांचं भूस्खलन झालं आणि विद्यार्थ्यांच्या जीवाला धोका निर्माण झाला. या शाळेमध्ये 5वी ते 12वी पर्यंत तब्बल 400 पेक्षा अधिक मुलं शिकतायत. डोंगराच्या चुकीच्या कटाईमुळे शाळेखालचा भाग खचला आणि शाळेला मोठा धोका निर्माण झाला. आवाज उठवून सुद्धा प्रशासनानं त्याच्याकडे दुर्लक्ष केलं असा आरोप शाळेतल्या अध्यक्षांनी केलाय. मोठं भूस्खलन झालं तर संपूर्ण शाळा ढिगाऱ्याखाली गाडली जाऊ शकते असंही त्यांनी यावेळी सांगितलं. शासनाला वारंवार विनंती करून कलेक्टर साहेबांना मी पत्र पण दिलेलं होतं की आम्हाला नाईलाज असतो, उपोषण करायला लागेल, रोड बंद करायला लागेल. तरी पण त्यांनी आज तागायत कुठलाही शासकीय अधिकारी किंवा कर्मचारी इथे कोणी आलेलं नाही, बघायला पण आलेलं नाही. आता ती धरण कोसळले, तिथे पोल पडलाय, ती झाडं पडले आणि कधीही ती बिल्डिंग खाली येण्याचा धोका निर्माण झालेला आहे. सांगलीतल्या मुसळधार पावसामुळे कृष्णेच्या पाणी पातळीमध्ये झपाट्यानं वाढ होतीये. अवघ्या 4 तासामध्ये या कृष्णेची पाणी पातळी तब्बल 3 फुटांनी वाढली आणि अशीच वाढ जर कायम राहिली तर पलूस तालुक्यातल्या अमळापूर पूल सुद्धा पाण्याखाली जाऊ शकतो अशी शक्यता आहे. कोयना धरण परिसरामध्ये पडणारा पाऊस याचबरोबर कृष्णा नदीच्या आजूबाजूला पडणारा पाऊस यामुळे कृष्णेच्या पाणी पातळीत झपाट्यानं वाढ होतीये. कृष्णा दुथडी भरून वाहतीये. नदीकाठच्या गावांना सतर्क राहायचा इशारा दिलेला आहे आणि संभाव्य पूरस्थितीचा सामना करण्यासाठी प्रशासन सुद्धा सज्ज झालंय. कृष्णेच्या पातळीमध्ये झपाट्याने वाढ होत आहे. आपण सध्या आहोत पाहू शकतो की आमनापूर अंकलकप पुलावर आहोत की साधारणतः मागाशी जे पाणी 1.5 ते 2 फूट खाली होतं ते आता वाढत आलेलं आहे. काल जो कोयना आणि कराड या पाणलोट क्षेत्रामध्ये मुसळधार पाऊस पडला त्यामुळे कृष्णाच्या पाणी पातळीत जोरदार वाढ होत आहे. सध्या आपण पाहू शकतो की 1 ते 1.5 फूट पाणी हे पुलाला टेकण्यासाठी आहे आणि त्याच पद्धतीने जिल्हा प्रशासनाने योग्य ती खबरदारी घेण्याच्या सूचना नदीकाठच्या लोकांना दिल्या आहेत. पाण्यात कोणी जाऊ नये आणि पाण्याकडेला जे पाणी करण्यासाठी पण जाऊ नये. आपण पाहू शकता जे कृष्णेचे पात्र आहे कशा पद्धतीने पाणी खळखळून वाहत आहे ते दिसतंय आणि तुडुंब भरून ही कृष्णा नदी वाहत आहे सध्या दिसतंय. परंतु असाच जर पाऊस कमी जास्त प्रमाणात राहिला तर यात पाण्या पातळीत वाढ होण्याची शक्यता आहे. जिल्हा प्रशासनाने योग्य ती खबरदारी घेण्याची सूचना सुद्धा केल्या आहेत आणि याच पद्धतीने जे नदीकाठी लोकांना सतर्क राहण्याचे आदेश सुद्धा दिलेले आहेत. व्हिडिओ जर्नलिस्ट योगेशसह आसिफ मुरचल, न्यूज 18 मराठी, अमनापूर, सांगली. आत्ताच्या पावसाळ्याच्या कालावधीमध्ये आत्ताचं पावसाचं प्रमाण लक्षात घेता सद्यस्थितीमध्ये पलूस तालुक्यामध्ये खटाव नांद्रे पूल पाण्याखाली गेलेला आहे. तसंच नागठाणे बंधारा जो आहे तोही पाण्याखाली गेलेला आहे आणि अजून जर पावसाचा जर हे रोग अजूनही असाच राहिला तर पाण्याची पातळी वाढली तर अंकलकोप आणि आमनापूर हा पूल देखील पाण्याखाली जाण्याची शक्यता आहे. सद्यस्थितीमध्ये औदुंबर मंदिरामध्ये देखील खाली कट्ट्यापर्यंत पाणी गेलेलं आहे. साताऱ्यामध्ये कराड शहरामध्ये वादळी वाऱ्यामुळे त्याचबरोबर पावसामुळे झाडं आणि फांद्या पडतायत. धोकादायक झाडं त्याचबरोबर झाडांच्या फांद्या ठेकेदारांकडनं छाटल्या गेल्या नाहीत. त्यामुळे कराडमध्ये नागरिकांच्या जीवाशी खेळ सुरू आहे असं सध्या बोललं जातंय.
कराड शहरात सध्या आपण आहोत ते म्हणजे एका झाडावरचे फांदी तुटून या ठिकाणी खाली पडलेली आहे. ही भली मोठी फांदी या ठिकाणी कोसळलेली आहे. एका दुकानदाराच्या दुकानासमोर आहे. रस्त्यावरून आपण पाहू शकतो मोठ्या प्रमाणात गर्दीचं ठिकाण आहे आणि अशा ठिकाणी ही झाडाची फांद्या अक्षरशः तुटून पडत आहेत. मात्र हा प्रश्न या निमित्तानं उपस्थित राहतोय की ठेकेदार झाड तोडण्यासाठी असेल किंवा कराड नगरपालिकेचे अधिकारी आणि पदाधिकारी नक्की काय करतात. कारण 1 जून ते 30 जून या काळात पाऊस या ठिकाणी अजिबात नव्हता. अशा वेळेला मान्सूनपूर्व तयारी करणं गरजेचं होतं. दक्षता घेऊन अशा धोकादायक झाडाच्या फांद्या तोडणं गरजेचं असताना नगरपालिकेचे अधिकारी कर्मचारी आणि त्यांच्यासोबत पदाधिकारी नक्की कराड शहरात कुठे होते हा प्रश्न या निमित्तानं उपस्थित राहतोय. दुसरं म्हणजे कराड शहरातील अनेक ठिकाणी अशा धोकादायक झाडांच्या फांद्या ह्या छाटलेल्या नाहीत. त्यामुळे या ठिकाणी वारंवार अशा दुर्घटना होत आहेत. तरी सुद्धा कराड नगरपालिका दुर्लक्ष का करत आहे? ठेकेदाराला वाचवण्याचा हा प्रयत्न आहे की अधिकारी पदाधिकाऱ्यांचं ठेकेदाराचे काही लागेबंधे आहेत हा प्रश्न या निमित्तानं उपस्थित होत आहे. न्यूज 18 मराठीसाठी विशाल पाटील, सातारा. जगद्गुरू संत तुकाराम महाराज पालखी सोहळा पुणे सोलापूर महामार्गावरनं पंढरपूरकडे मार्गस्थ होतोय. अवघे काही तास होत आहे आणि असं असताना पुणे सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर प्रशासकीय अनास्थेमुळे घाणीचं प्रचंड साम्राज्य पसरल्याचं पाहायला मिळत आहे. पालखी मार्गावर अजूनही स्वच्छता झालेली नाही. महामार्ग अधिकाऱ्यांच्या निष्काळजीपणामुळे लाखो वारकऱ्यांना दुर्गंधी आणि घाणीतनं वाट काढावी लागणार आहे. पंढरपुराकडे याच घाणीतून जावं लागणार आहे. त्यामुळे नागरिकांनी संताप व्यक्त केलाय. संत तुकाराम महाराजांचा पालखी सोहळा पुणे सोलापूर महामार्गावरून जाणार आहे अवघ्या काही दिवसांमध्ये. मात्र पुणे सोलापूर महामार्गाची दुर्दशा झालेली आपल्याला पाहायला मिळते. पुणे सोलापूर महामार्गावर घाणीचं साम्राज्य जे आहे ते पसरलेलं दिसतंय आणि आपण पाहू शकतो की या पुणे सोलापूर महामार्गावर अशा पद्धतीने अनेक ठिकाणी जे आहे ते घाणीचं साम्राज्य आहे. अनेक ठिकाणी पालखीपूर्वी जी काही तयारी करावी लागते ती तयारी देखील या ठिकाणी करण्यात आलेली नाहीये. त्यामुळे प्रशासनाने नेमके एवढ्या दिवसात काय केलं असा देखील प्रश्न जो आहे तो या ठिकाणी उपस्थित होतोय. त्यामुळे एकंदरीतच या ठिकाणाहून हजारो भाविक जे आहेत ते हजारो वारकरी जे आहेत ते पायी पंढरपूरच्या दिशेने पायी चालत जातात. मात्र या ठिकाणी मोठं घाणीचं साम्राज्य आहे ते पुणे सोलापूर महामार्गावर आपल्याला पाहायला मिळते, पसरलेलं दिसतंय. त्यामुळे एकंदरीत आपल्यासोबत हवेली पंचायत समितीचे सभापती आहेत. नेमकं तुम्ही पाठपुरावा केला होता, त्यांच्याकडून काय सांगण्यात आलं महामार्ग प्रशासनाकडून? यापूर्वी हा रस्ता NHAI कडे होता आणि NHAI कडे असल्यामुळे आम्ही NHAI कडे फॉलोअप घेतला. परंतु NHAI कडनं सांगण्यात आलं की हा रस्ता आता MSIDC ला हँडओव्हर केलेला आहे आणि MSIDC कडे आम्ही गेले 15 दिवस झालं फॉलोअप घेतो आहे. MSIDCचं जवळपास 6000 कोटीचं टेंडर या रोडला झालेलं आहे. आम्ही त्यांनाही विनंती केली इतक्या मोठ्या प्रमाणात जर आपल्याकडनं काम करत असाल तर हे 25-50 लाख रुपयाचं काम आहे की जेणे हडपसर ते यवतपर्यंतचा महामार्ग साफ करण्याचा. आता हा जरी कचरा असता तरी या ग्रामपंचायतीवरती खूप मोठा बोजा आहे. या ग्रामपंचायती काय काय काम करणार? MSIDCच्या अधिकाऱ्यांच्या या बाबतीमध्ये आता संशय निर्माण होतोय की त्यांनी नेमकं खरं हा पैसा नेमका कुठं वापरला याबद्दलचा आता त्यांच्याबद्दलचा हा संशय निर्माण झालेला आपल्याला पाहायला मिळतोय आणि तसा आक्रोश देखील या ठिकाणी गावकरी आणि सभापतीकडे यांच्याकडून होतोय. कॅमेरा पर्सन दीपक सोनसह सुमित सोनोने, न्यूज 18 मराठी, लोणी काळभोर.